अजिंक्य तुझ्याकडे वळेन म्हणजे अनेकदा तुला रोहित सराफ असं काही जे काही ओळखलं जातं. काय वाटतं तुला? इथे तुला कोणी असं म्हटलं का? सेटवर रोहित सराफबद्दल आपल्या सेटवर तर नाही असं काही बोलणं झालं, कारण तुला जसा अनेक जण नाही, जसा काही मी दिसतोय ह्या फिल्म मध्ये तो त्याच्यावर तो त्याचं तसं जवळपास नाही. पण नाही. पहिली गोष्ट, तो मुलगा रोहित सराफ अत्यंत देखणा आहे, अत्यंत आय एम शुअर टॅलेंटेड पण आहे आणि त्याची त्याची जर्नी सुरू आहे. तर हं. तो खूप त्याच्या त्याच्या जागी अत्यंत देखणा आणि असा वगैरे आहे. माझी ब्युटी माझी माझी अशी छान मराठमोळी वेगळी आहे. सो काही कंपॅरिझन असं अजिबातच नाही. पण योगायोग असा की 2017ला मी म्हणजे आत्ता आत्ता मला असं जरा थोडंसं जास्तच म्हणायला लागले आणि ज्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे मला माहिती नाही, पण 2017मध्ये मला 1-1.5 आठवडा झाला होता मुंबईत शिफ्ट होऊन. हं, त्यावेळेला मी एकदम क्लीन शेवन होतो हं. आणि विठू माऊली वगैरेच्या पण आधी, इनफॅक्ट तेव्हा तर विशेष दाढीच यायची नाही मला असं वाटतं, जस्ट थोडी थोडी इथे. आणि त्यावेळेला एकदम स्किनी, आता माझं वजन किती 71 वगैरे असेल, त्यावेळेला 62 होतं. सो अच्छा. इतका स्किनी. काही मॉडेलिंगचे असाइनमेंट वगैरे असं करत होतो. एका हिंदी शोच्या ऑडिशनसाठी मी गेलो होतो, बोलवलं गेलो होतं. क्रिएटिव्हशी भेटत होतो त्यांच्या ऑफिसमध्ये. त्यावेळेला ते म्हणे, यार मुझे तू ना मेरे एक दोस्त की याद दिलाता है. 2-3 बार अभी तू आके गया, मुझे तू एक दोस्त की याद दिलाता है. म्हटलं कौन सर? तर म्हणे रोहित करके एक लड़का है, रोहित सराफ. हं, वगैरे. तर मी म्हटलं ओके, ओके. कट्टू मी जाऊन सर्च केलं की कोण आहे तो. मला आठवलं, अरे याचा तर मी एक एपिसोडिक असा तो त्यावेळेला करायचा हं, 2016 वगैरेच्या दरम्यान. चॅनल व्ही वगैरेवर. हं. तर मी म्हटलं अच्छा. कट्टू विठू माऊली वगैरे झालं. त्याची त्याची ऑफकोर्स त्याची जर्नी सुरू होती. त्याने जेव्हा पण त्या डिअर जिंदगीमध्ये काही काम केलं, त्यानंतर अजून कुठे वगैरे त्याची काहीतरी झलक वगैरे दिसली, तर मला इकडे मेसेज येत होता की हं, तुम्हाला म्हणजे तू करतोयस का अजिंक्य आणि असं काहीतरी. म्हटलं हं. अरे नाही, तो त्याच्याकडे बघा, तो केवढा देखणा मुलगा आहे. काहीही आपलं तू पण वगैरे. देखणाच आहे अजिंक्य. ठीक आहे. काय? पण म्हणजे व्हॉटएव्हर, म्हणजे मला साम्य असं वाटत नाही, कारण तो अगदीच असा नॉर्थ ईस्टर्न किंवा नेपाळ आणि हं. बिहार ह्या सगळ्या साईडचा तो आहे. तर कॉम्प्लेक्शन इज डिफरंट. मग त्यानंतर मी लॉकडाऊनमध्ये दाढी वगैरे वाढवली, की म्हटलं आता विठू माऊलीपेक्षा वेगळा दिसावा आणि असं. तोही क्लीन शेवन असायचा. नंतर हं. त्यानेही दाढी वाढवलेले रोल्स केले योगायोगाने, की म्हटलं जरा मी हं. वेगळा दिसावं. म्हटलं मी चुकून हिंदीमध्ये जर गेलो तर मला कोणी सस्ती कॉपी म्हणू नये. मला जाम वाईट वाटेल, की अरे तुम्ही माझं काम बघा आधी, मग मला जज करा, हं. समथिंग लाईक दॅट. पण ऑफकोर्स इतक्या चांगल्या व्यक्तीशी जर कंपॅरिझन पण होत असेल, तर आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट. दोघांना एकत्र आम्हाला बघायला आवडेल. काही ना काहीतरी असं छान भावांचे रोल असतील भावांचे रोल्स तर. वगैरे. हो, यू नेव्हर नो. काहीतरी पण हा काहीतरी अगदीच येईल. आउट ऑफ सिलेबस प्रश्न आउट ऑफ होता. सिलेबस प्रश्न होता.